सकाळी सकाळी माझ्यासोबत वडिलांच्या कपड्यांना पण इस्त्री करून दिली. आईने मस्त भजा आणि पोळीचा डब्बा दिला. दोघं पण पटापट आवरून आपल्या आपल्या कामाला निघालो. आईच्या मदतीशिवाय इतक्या पटापट दोघांचं आवरणं शक्य नाही. मग काय फटकन वडिलांच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि हॉटेलला पुढे निघालो. तर शुभ सकाळ मित्रांनो, तुमचा हा हक्काचा मित्र आणि तुमचे हे हक्काचं हॉटेल तर तुम्ही आता ओळखतच असाल. रोज सारखीच आजच्या पण दिवसाची सुरुवात झाली. आल्या आल्या गॅसची टाकी संपली होती. मग काय फटकन गॅसची टाकी चेंज करून घेतली. फटाफट मस्त ओले तिखट कांदे सोलून घेतले आणि चाकूला धार नव्हती तर धार पण लावून घेतली. कांदे तर कापत होतो तेवढ्या टाइम मध्ये मिसळ पण उकळत होती. सकाळच्या 2 मिसळची बोनी या 2 ताईंनी केली. हॉटेलमध्ये माणसं असून पण प्रत्येक काम स्वतःच्या हाताने पण करतोय आणि सोबतच कस्टमरला बेस्ट क्वालिटी देतोय. आजच्या दिवसाची सुरुवात थोडी शांततेनेच झाली. कोणाची इच्छा असेल नसेल माहित नाही, पण माझी तर मिसळ खायची इच्छा झाली. रोज सेम मिसळचा स्मेल असतो म्हणून वेगळी मिसळ खायची इच्छा झाली. कशी वाटली सर मिसळ? मिसळ वन ऑफ द क्लीनेस्ट मिसळ मी खाल्ली आहे नाशिकमध्ये. बरेच ठिकाणी आम्ही मिसळ खातो. नाशिकच्या ऑलमोस्ट सगळे फेमस मिसळ आम्ही ट्राय करून झाले. राईट फ्रॉम जुने जे आहे अंबिका वगैरे आणि नवीन जे झालेले, पण ही मिसळ व्हेरी क्लीन, व्हेरी टेस्टी आणि काहीच त्रास होण्यासारखी नाही आहे. धन्यवाद. तुम्हाला कशी वाटली मॅम मिसळ? बहुत अच्छी है. जरी गर्दी कमी असली तरी असे टकाटक रिव्ह्यू ऐकून मन खुश होतं. हॉटेलमध्ये कामं कमी होते पण एक महत्वाचं काम बाकी होतं, जे की कलई करणं. मस्त काकांकडे आलो आणि त्यांनी एकदम टकाटक कलई करून दिली. तेवढ्यात प्रतीकचा फोन आला आणि तो बोलला की सर मिसळ संपली. मग काय सगळं सोडून पहिले हॉटेलला पळालो. हॉटेलमध्ये बघतो तर काय सकाळचं आणि दुपारचं वातावरण खूप वेगळं होतं. मग फटाफट मिसळ बनवली आणि कस्टमरची सर्व गर्दी आवरली. मग काय हळूहळू मिसळ पण संपली आणि गर्दी पण. सगळे कामं आवरले. मग काय इलेक्ट्रिशियन काकांची वाट बघत बघत बसलो होतो. ते पण आले. त्यांनी फटाफट आपला एक्झॉस्ट फॅन पण फिट करून दिला. दिवस छान होता. मग काय बरेचसे महत्वाचे कामं आवरून शटर खाली करून घरी निघालो.